नमस्कार मित्रांनो, अल निनोचा प्रभाव सांगितलेला असताना सध्या राज्यभरात पावसाचे हळूहळू आगमन होत आहे. पण तीव्र होत असलेल्या अल निनो हवामान प्रणालीमुळे भारताच्या साखर उद्योगासाठी चिंता वाढली आहे. व्यापारी आणि उद्योग अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की जर साखर उत्पादनावर दबाव आला तर भारत अनेक वर्ष जागतिक साखर निर्यात बाजारातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडू शकतो. हे विशेषतः ऊसासाठी महत्त्वाचे आहे, कारण या पिकाला त्यांच्या संपूर्ण वाढीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर प्रमुख साखर उत्पादक राज्यामध्ये मान्सून कमी पडला तर ऊसाचे उत्पन्न घटू शकते आणि एकूण साखर उत्पादनात घट होऊ शकते. ही चिंता अशा वेळी निर्माण झाली आहे जेव्हा भारत ऊसापासून इथेनॉलचे उत्पादनही वाढवत आहे, ज्यामुळे इतर उपयोगासाठी कमी साखर उपलब्ध होत आहे. उद्योग तज्ज्ञाच्या मते भविष्यातील पुरवठा निश्चित करणारा हवामानाचा घटक हा सर्वात महत्त्वाचा आहे. 2026चा अल निनो नेमका किती तीव्र होईल हे सांगणे अजून खूप लवकर असले तरी किंवा कठीण असले तरी येत्या काही महिन्यात त्याच्या होणाऱ्या बदलाचे ऊस लागवडीवर आणि त्याच्या वाढीवर किंवा त्याच्या उत्पादनावर परिणाम हा समोर येऊ शकतो. उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार या हंगामात भारताचे साखर उत्पादन देशांतर्गत मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन सुमारे 28 दशलक्ष मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे, तर वार्षिक खप अंदाजे 28 दशलक्ष टन असेल. देशांतर्गत अन्नधान्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारताने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यात बंद केल्यानंतर अवघ्या एका महिन्याने ही बातमी आता समोर आली आहे. अल निनो ही पॅसिफिक महासागरातील ठराविक कालावधीनंतर होणाऱ्या तापमानवाढीमुळे निर्माण होणारी एक हवामान विषयक घटना आहे आणि ती जगभरातील हवामानावर परिणाम करते. भारतात अल निनोचा संबंध अनेकदा कमी पाऊस आणि उष्ण हवामानाशी जोडला गेला आहे. या दोन्ही गोष्टीचा कृषी उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. यावर्षी ही घटना जूनमध्ये सुरू झाली आणि तिच्या वाढत्या तीव्रतेमुळे व संभाव्य गंभीर परिणामामुळे जगभरातील हवामान शास्त्रज्ञ चिंतित आहेत. जेव्हा मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागराच्या काही भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा अल निनोची घटना घडते. जरी तो भारतापासून दूर विकसित होत असला तरी त्याचा नैऋत्य मान्सूनवर परिणाम होऊ शकतो, जो देशाच्या आर्थिक पावसापैकी जवळपास 75% पाऊस देतो. धन्यवाद.